उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला असून गणेश नाईक यांच्याकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यात येत आहे। भाजपानं परवानगी द्यावी, त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशी थेट टीका गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती। त्यावरून शिंदेंच्या अनेक नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकेचा भडीमार केला। असं असतानाच आता खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून समाज माध्यमांवर एक पत्र लिहून गणेश नाईक यांना लक्ष्य केले। मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी पत्राद्वारे गणेश नाईक यांना लक्ष्य केले। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या। या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता। यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं टीका केली होती। भाजपानं परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका केली होती। निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटलाय। भाजपा नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केलं। भाजपानं परवानगी द्यावी, त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशा विधानावर आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका करण्यात आली आहे। बाजू का घेत नाहीत? केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग, पोटदुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही। ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये घुसपूस जी आहे ती मोठ्याने वाढत आहे का? हे बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे। आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू, परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार। पण याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांच्या केलेली नाहीये। या संदर्भात जर बनायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचे महापौर एकत्र बसवण्यावरती देखील चर्चा सुरू आहे। आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू, पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशाण मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेचं उत्तर दिलं जाणार।